नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज 87 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. चला तर मग बघूया आजच्या ठळक घडामोडी. पण तत्पूर्वी आपण जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयातील विद्यार्थी हिताला बाधक तरतुदी तात्काळ रद्द करण्यात याव्या, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी आलेले आणि येणारे सर्व अर्ज तातडीने मंजूर करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. महाडीबीटीची रखडलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा करावी. पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत मागील डीबीटीची रक्कम तात्काळ जमा करून वसतिगृहाच्या धर्तीवर त्यात वाढ करावी, अशी ही मागणी आहे. तसेच अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी राजेश बेटेकर यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला असून गेल्या काही काळापासून विद्यार्थी आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले आहेत. आपने आंदोलन किया? हमारी बस इतनी निर्णय लगाया है 5 अगस्त को। हमारी दूसरी मांगनी है, जो एकात्मिक आर्थिक विकास प्रकल्प है, जो आश्रम शाला चलती है और जो स्कूल चलते हैं उसमें जो कुछ लड़के और लड़की की जो मौत हुई है उनके लिए जो जवाबदार है उनके लिए कठोर कार्रवाई की जाए और उनको मुआवजा दिया जाए. और हमारी तीसरी मांगनी है दीनदयाल हॉस्टल की जो भी समस्या है वो तत्काल सॉल्व की जाए. और हमारी सबसे बड़ी सौगंध ये है कि हमारा जो आदिवासी मंत्री है अशोक उईके सर वो हमारे लिए वो जीआर निकाल रहे हैं, हमारे विनाश के लिए जीआर निकाल, कुछ पता नहीं चल रहा. वो उधर गढ़चिरौली में जिधर भी फूड पॉइजनिंग हुई तो उधर वो बोल रहे हैं कि संसर्गजन्य रोग हुआ, ऐसा हुआ करके. वो कुछ मानने के लिए तैयार नहीं है कि उनको फूड पॉइजनिंग हुई करके. तो हमारे पास इतनी मांगे है कि अगर उन्हें जिम्मेदारी नहीं लेनी है तो उन्हें खुद से खाली की जाए और हमारे आदिवासी विकास मंत्री का पद खाली किया जाए और किसी को. शेगाव तालुक्यातील मोरगाव दिग्रस येथील महिला राज्य सत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महिला सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत गावातील महिलांनी विविध मूलभूत समस्यांवर चर्चा करून त्या ग्रामपंचायतीसमोर ठामपणे मांडल्या. वोट हमारा राज हमारा असा नारा देत महिलांनी गावाच्या विकासांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असावा, अशी भूमिका व्यक्त केली. यावेळी गावातील खराब रस्ते, दारूबंदी, आरोग्य सेवा, अतिक्रमण यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नदीवर पूल उभारण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नदी ओलांडून शाळेत जावे लागत आहे, त्यामुळे पुलाची आवश्यकता असल्याचे महिलांनी सांगितले. तसेच गावातील इतर विविध प्रश्नांवरही महिलांनी आपली मतं मांडली. महिलांनी मांडलेल्या या सर्व समस्यांची ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग मध्ये नोंद करण्यात आली आहे आणि आगामी काळात होणाऱ्या वार्डसभा, बालसभा, महिला सभा, ग्रामसभांमध्ये महिलांचा 100% सहभाग राहील, असा निर्धार यावेळी करण्यात आला. या महिला सभेला ग्रामसेवक यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अजिंक्य भारत प्रतिनिधी नारायण दाभाळे, शेगाव. मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी हायस्कूल जवळील महालक्ष्मी किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना गुरुवारी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. पहाटे सुमारे 4:45 वाजता मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दुकानाचे शटर तुटलेले दिसून आल्यानंतर ही घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार पहाटे 3:53 वाजताच्या सुमारास शिरपूर पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन याच परिसरातून गेले होते. त्यानंतर काही वेळातच चोरट्यांनी दुकान फोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे आवाहन निर्माण झाले आहे. परिसरातील इतर अस्थापनावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची आणि रोख रकमेची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. विठ्ठल दिलीप गोळे, अजिंक्य भारत न्यूज. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या खोलीतून लॅपटॉप आणि मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या 2 भामट्यांना शहर गुन्हे शाखेने गजाआड केले. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. निखिल विलास ताठे वय 21 राहणार महेंद्र कॉलनी अमरावती, तर शेख नजर शेख कदीर वय 29 राहणार जमिला नगर अमरावती अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गाडगेनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या प्रतीक्षा वय 25 या तरुणीची खोलीतून 19 मे रोजी अज्ञातांनी लॅपटॉप आणि 3 महागडे मोबाईल चोरले होते. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. दरम्यान एक तरुण चोरीला
चोरीचा लॅपटॉप विक्रीसाठी इतवारा बाजार परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून निखिल विलास साठे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. सिंदखेड राजा तहसीलदार अजित देवटे यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित फाईल्सची स्वतः तपासणी करून सुरू केली आहे. विधवा, दिव्यांग, श्रावणबाळ, वृद्धपकाळ, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त गरजू नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. तहसीलदार देवटे यांच्या या थेट फाईल तपासणीमुळे अर्जांमधील त्रुटी दूर करून पात्र लाभार्थ्यांची निवड जलद गतीने करण्यास मदत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही होत असल्याने लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची वेळ कमी झाली आहे. तहसील कार्यालयात आलेल्या लाभार्थ्यांशी तहसीलदार देवटे आपुलकीने संवाद साधत असून अर्जात त्रुटी असल्यास त्या कशा दूर कराव्यात, ऑनलाईन प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे शेवटच्या घटकातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान महसूल कर्मचारी राजू खरात यांच्यासह प्रत्येक फाईलची बारकाईने तपासणी केली जात आहे. अर्जासोबत जोडलेली जन्मतारखेची अथवा इतर कागदपत्रे बनावट संशयास्पद आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिलाय. प्रलंबित अर्जावर निर्णय होत असल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून येत आहे. प्रशासनाच्या या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. अजिंक्य भारत, सिंदखेड राजा प्रतिनिधी साहेबराव शिंगणे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं राजकीय भाष्य केलंय. मनोज जरांगे यांनी आपली ताकद यापूर्वी दाखवून दिली आहे, मात्र आता नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी ओबीसी समाज किती खंबीरपणे उभा राहतो हा महत्वाचा प्रश्न असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी समाजातील प्रमुख नेते नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार का असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यापूर्वी ज्यांनी पाठिंबा दिला होता ते सर्वजण पुन्हा त्यांच्यासोबत उभे राहतील का याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. ओबीसी मतांशिवाय निवडणुका जिंकणे कठीण असलेल्या राजकीय परिस्थितीत मराठा नेते आणि समाज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला कितपत साथ देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार असल्याचं आंबेडकरांना म्हटलं. त्यामुळे आगामी काळात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. आरएसएसच्या नोंदणी संदर्भात प्रश्न उपस्थित करत मोहन भागवत यांच्या नागरिकत्वाबाबतही वादग्रस्त विधान केलंय. मोहन भागवत हे भारतीय आहेत की पाकिस्तानी ही तपासण्याची वेळ आली आहे असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं. ऑटो रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्याच्या मुद्द्यावर बोलताना ज्यांच्याकडे काम किंवा उद्योग नाही त्यांनी हा विषय सुरू केल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. आंदोलनाचा इशारा हो, मनोज जरांगेने इशारा दिलेला आहे. तसंच नवनाथ आबा ओबीसी नेते त्यांनी ही काउंटर आव्हान दिलेलं आहे की आम्ही सुद्धा रस्त्यावरती उतरू. जरांगेने त्यांची ताकद दाखवली. आता हे बघितलं पाहिजे की ओबीसी हे आता नवनाथ वाघमारे जे आहेत, आबा म्हणून त्यांना असं म्हणतात, त्यांच्या पाठीमागे असणारा पूर्ण ओबीसी उभा राहतो का एक भाग, आणि दुसरा मग ज्या पद्धतीने असणारा बावनकुळेचा असणारा हिडीसपणा जरांगेने काढला किंवा छगन भुजबळ यांचं असणारं जे विडंबन करण्यात आलं, आता हे सगळे ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पाठीमागे उभे राहणार का हा $1 मिलियन क्वेश्चन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोट येथे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, सांघिक भावना, नेतृत्व गुण आणि पारंपरिक संस्कृतीची जपवणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला पारंपरिक क्रीडा महोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला। या महोत्सवात लगोरी, लंगडी, रस्सी खेच, पोत्यांची शर्यत, 3 पायांची शर्यत, डिग्गर, भोवरा शर्यत, मडकी पोढा, गाढवाचं शेपूट, गुल्ले, दोरीच्या उड्या, चक्का शर्यत आणि गरगर धाव शर्यत अशा एकूण 14 पारंपरिक आणि मनोरंजक खेळांचा समावेश आहे। इतकेच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले असलेल्या रस्सी खेच व लगोरी हे सामूहिक खेळ विशेष आकर्षण ठरले। या खेळासह विविध स्पर्धांमुळे महाविद्यालयाचे क्रीडांगण पारंपरिक खेळाच्या उत्साहाने आणि विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने अक्षरशः गजबजून गेले होते। या उपक्रमातून केवळ स्पर्धा किंवा मनोरंजनच नव्हे तर सहकार्य, शिस्त, नेतृत्व, संघभावना आणि आपल्या पारंपरिक खेळांविषयी अभिमान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालाय आणि अशा या वेगळ्या पारंपरिक क्रीडा महोत्सव 2026 मुळे श्री शिवाजी महाविद्यालय अकोट मध्ये 2 दिवस क्रीडामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात निर्माण झाले होते। पारंपरिक खेळांना नवसंजीवनी देणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला। 18-19 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हा रंगतदार क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री केशवरावजी मेतकर हे होते, तर अकोटच्या नगराध्यक्षा मायाताई धुळे यांच्या शुभ सुप्रीम कोर्टात सध्या दोन्ही शिवसेनांमधील धनुष्यबाण चिन्हाच्या दाव्यावर सुनावणी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय। दोन्ही शिवसेनांमधील चिन्हाचा वाद हा भाजपाच्या फायद्याचा ठरणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकतं असा दावाही त्यांनी केलाय। धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास दोन्ही शिवसेनांमधील आमदार आणि खासदार भाजपामध्ये प्रवेश करतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। इलेक्शन कमीशन और सुप्रीम कोर्ट जो एक दूसरे को फंसाने में लगे हुए हैं, एक तरीके से मैं कहूंगा कि देश भर ये फ्रॉड चल रहा है, क्योंकि सिविल प्रोसीजर कोड ये कहता है कि जितने भी सिविल मामले हैं ये सिविल मामले सिविल कोर्ट में ही चलने चाहिए। अगर सिविल कोर्ट का जुरिडिक्शन अगर निकालना है तो पार्लियामेंट को वैसे प्रावधान करना जरूरी है कि ये सिविल कोर्ट से जुरिडिक्शन निकाली है और फलाने इंस्टीट्यूशन को दी गई है। रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट 1951 का जो है, जिसमें 89 में दुरुस्ती लिया है और सेक्शन 29A एडिशन किया कि जिससे राजनीतिक दलों को कंपलसरी रजिस्ट्रेशन करने की जरूरत है और अगर वो रजिस्टर नहीं होते तो उनका अस्तित्व खत्म हो जाएगा। ये रजिस्ट्रेशन की पूरी प्रक्रिया कैसी होनी चाहिए, इसका कानून पार्लियामेंट ने बनाया और ये कहा कि आपने जितनी बॉडीज अपने संविधान में दी है उस सब बॉडीज के पदाधिकारी जो है उनके नाम भी आप इलेक्शन कमीशन को बताएंगे। ये मेरे ख्याल से पार्लियामेंट का जो डिसीजन था रजिस्टर करने का, इसका मतलब यही हुआ कि शादीकाली का जो पुराना जजमेंट है कांग्रेस और कांग्रेस आई का, कि उस वक्त राजनीतिक दल रजिस्टर करना जरूरी नहीं था या कोई प्रावधान भी नहीं था। तो वो जजमेंट वॉलेंटरी ऑर्गेनाइजेशन के मुताबिक होने की वजह से इलेक्शन कमीशन डिसाइड करे, उसको जो है वो 89 में पूरी व्यवस्था खत्म कर दी और पार्टियों का झगड़ा जो है, ये पार्टियों का झगड़ा एक सिविल झगड़ा है, वो इलेक्शन कमीशन के सामने नहीं जा सकता।